सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मोठा गोंधळ समोर आला आहे. ई-केवायसीतील त्रुटींमुळे चोपडा तालुक्यातील 7,616 लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या आहेत. डिसेंबर एंडिंगपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र ई-केवायसी करताना चुकीची माहिती किंवा पर्याय निवडले गेल्यामुळे अनेक महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा झाले नाहीत. महिलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बाल विकास प्रकल्प विभागाकडून अपात्र महिलांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीत ई-केवायसी त्रुटी असलेल्या 5,963, 65 वर्षांवरील 1,217, 20 वर्षांखालील 367 आणि तृतीयपंथी 69 महिलांचा समावेश आहे. या यादीनुसार अंगणवाडी सेविका गावनिहाय पडताळणी करणार असल्याची माहिती मॅडम, लाडकी बहीण याच्या जे महिलांचे हप्ता बंद झालेला आहे, या असे तालुक्यात किती महिला आहेत आणि त्यासाठी आपण अंगणवाडी सेविकांना काय सूचना दिली? नमस्कार, मी बालविकास प्रकल्प अधिकारी चोपडा 2. आमच्या इथं ज्या आता याद्या आल्या त्या ई-केवायसीमध्ये काही चुका घडल्यामुळे की त्यांनी ह्या योजनेचा आम्हाला लाभ नको आहे ह्या ऑप्शनवर टिक केल्यामुळे त्यांचं अपात्र झालेले असल्याकारणाने त्या अपात्र आहेत. त्याच्यामुळे त्या याद्या आम्हाला सर्वे करायसाठी प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यात आपल्या ई-केवायसीच्या 5,963 अशी यादी आहे आणि एजनुसार आमची 1,217 अशी यादी आहे आणि ज्यांनी मेलचं हे सिलेक्ट केलेलं आहे ऑप्शन तशा 69 आहे. त्यामुळे त्यांचं आता गावनिहाय आम्ही याद्या प्राप्त करून दिलेल्या आहे अंगणवाडी सेविकांना. त्या घरोघर तुम्हाला विचारतील आणि त्यानुसार तुम्ही पात्र आहे अपात्र आहे ते सिलेक्ट करतील आणि ज्या पात्र आहेत त्यांना नक्की लाभ देण्यात येणार आहे.